चर्चा करता येईल किंवा चॅट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही उत्तर देऊ शकता. येतोय आवाज सगळ्यांना? हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना बेटा? ठीक आहे, चॅट बॉक्सच्या सांगितल्यातून ओके, आवाज येतोय सगळ्यांना, व्हेरी नाईस. तर मला एक तुम्ही सांगू शकाल, मी जो क्वेश्चन केलेला आहे, व्हॉट डू यू मीन बाय एलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स? चॅट बॉक्स मध्ये तुम्ही त्याचं उत्तर दिलं तरी काय हरकत नाही. लेट मी नो who is able to answer this question. Yes, what is meant by allocation of overheads? लास्ट टाइमला एका विद्यार्थ्याने मी डिपार्टमेंटलायझेशन ऑफ ओव्हरहेड्स हा पार्ट समजावून सांगत होता. सांगताना एका मुलाने काय केलं होतं तुम्ही पाहिलंय सगळ्यांनी, इट इज डन म्हटलंय. आता काय म्हणावं त्याला ते पण समजत नव्हतं, पण म्हटला होता तो. मग मला डिपार्टमेंटलायझेशन ऑफ ओव्हरहेड्स हे पण सांगायचं आहे आणि ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स हे पण सांगायचं आहे. जेव्हा मी सांगायला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर रिपीटेडली हेच का सांगताय. आता त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कदाचित कळालं असेल की मी हे रिपीटेडली तुम्हाला का, तुमच्यावर का सारखं फोर्सफुली ते लादतोय. त्याचं कारणच असं आहे की तुम्हाला ते सांगता येणं अपेक्षित आहे आणि म्हणून मी तुम्हाला रिपीटेडली सांगितलंय. मग ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्सची डेफिनेशन सुद्धा सांगितली आणि अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्सची डेफिनेशन सुद्धा सांगितली. आज मी तुम्हाला रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स त्याची डेफिनेशन सांगणार आहे. ऑलरेडी ती सांगितलेली आहे, पण माझं कर्तव्य आहे की मी तुम्हाला ते अगोदर सांगणं अपेक्षित आहे, मग तुम्हाला मी क्वेश्चन विचारू शकतो. तर आता ज्या स्टेप्स झालेल्या आहेत त्या संदर्भात पहिला क्वेश्चन माझा होता, व्हॉट डू यू मीन बाय ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स? ओके, मी वाट बघतोय सगळ्यांची. ओके, allocation of overheads is the allotment of whole item of cost to cost center or cost unit. Very nice. अश्विनी जाधवने हे उत्तर दिलेलं आहे. ओके, त्यानंतर ऐश्वर्या चव्हाणने सुद्धा उत्तर दिलंय काय, allocation of overheads is the allotment of whole item of cost to cost center or cost unit. असं म्हणायचं बेटा. हे बघा, अश्विनीने जसं उत्तर दिलंय चॅट बॉक्स मध्ये टू कॉस्ट सेंटर, तिने होल आयटम ऑफ कॉस्ट टू सेंटर म्हटलंय, फक्त इथं कॉस्ट हा शब्द येणं अपेक्षित आहे. वरती ने म्हटले टू कॉस्ट सेंटर, होल आयटम ऑफ कॉस्ट टू कॉस्ट सेंटर और कॉस्ट युनिट. ओके, एलोकेशन मीन्स डिपार्टमेंटलायझेशन ऑफ ओव्हरहेड्स. व्हेरी नाईस, डेफिनेटली डिपार्टमेंटलायझेशन ऑफ ओव्हरहेड्स. ओके, म्हणून मग मी दुसरा क्वेश्चन तुम्हाला जो केला होता, व्हॉट डू यू मीन बाय डिपार्टमेंटलायझेशन ऑफ ओव्हरहेड्स? इट इज द एलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स. And what is allocation of overheads? It is the allocation of overhead cost. It is allocation of whole item of cost to cost center or cost unit. Okay, I think बऱ्यापैकी तुम्हाला allocation म्हणजे काय ते समजलेलं आहे. आता आपण पुढे मार्गक्रमण करूयात. What is mean by apportionment of overheads? Okay, आता कोणी उत्तर दिलंय? वृषाली कुठेने उत्तर दिले, allocation of overheads is the allotment of whole item of cost to cost center or cost unit. काही शब्द विसरतात तुम्ही, मी तुम्हाला मुद्दामून जाणून करून देतोय. allocation of overhead is the allotment of whole item of cost. इथे पुढे म्हणायचे to cost center or cost unit. येते लक्षात सगळ्यांच्या? तिघींनी जे उत्तर दिलंय, अश्विनी असेल, वृषाली असेल, त्यानंतर अजून कोणी दिलंय, साधना, ऐश्वर्या, त्यांनी जिथे जिथे आपले काही शब्दप्रयोग वर्ड्स पेंडिंग आहेत, अश्विनी जाधव, ऐश्वर्या चव्हाण, तुम्ही कुठे काय शब्दप्रयोग, मी पुन्हा एकदा सांगेल काय, allocation of overheads is the allotment of whole item of cost to cost center or cost unit. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी नोट करून घेतल्यात तरी देखील चालणार आहे. आता प्रश्नच निघाला म्हणजे विषय निघाला म्हणून सांगतो मी तुम्हाला. तर काही मुलं पीडीएफ साठी आग्रह धरतात, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, अभ्यासासाठी पीडीएफ आवश्यक आहे, पण आम्ही तुम्हाला प्रायमरीली काय सांगितले बेटा,
आम्ही जेव्हा शिकवायला सुरुवात करणार आहोत तेव्हा तुम्ही तुमच्या नोटबुक्स पेन्स तुम्ही सोबत घेऊन बसणं अपेक्षित आहे. अजून तर आपण प्रॅक्टिकलला सुरुवात केलेली नाही. तुम्हाला प्रॅक्टिकलचे किंवा प्रॉब्लेमचे काय आम्ही पीडीएफ पाठवणार आहोत. ठीक आहे, फार तर प्रॉब्लेम आम्ही पाठवू, पण तत्पूर्वी तुम्हाला मी काय शिकवतो ना ते समजलं पाहिजे आणि मग तुम्हाला त्या पीडीएफ ज्या आहेत त्या नोट्स आहेत त्या समजणार आहेत. लक्षात घ्या, मला काय सांगायचंय, तुम्हाला पीडीएफ पण अवेलेबल होणार आहेत, तुम्हाला रेकॉर्ड केलेले लेक्चर पण अवेलेबल होणार आहेत, पण लगेचच सगळ्या गोष्टींचा आग्रह धरायचा नाही. वी जस्ट स्टार्टेड दिस सिस्टीम. आता कुठे सुरुवात केलेली या प्रक्रियेला आणि त्यातून आता आपण कुठेतरी सेटल होतोय आणि हे सगळं करत असताना आपल्याला अभ्यासासाठी ज्या उपयुक्त गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या करणार आहोत. तुमच्या पीडीएफ नोट्स असतील, तुमचे युट्यूबचे लेक्चर्स असतील. आता बघा, आम्ही जे लेक्चर घेतोय झूमवर ते लेक्चर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळेचे असतात आणि हे जसे तसे झूमवर अपलोड करता येत नाही आणि त्यातल्या त्यात आपण या लेक्चर मध्ये जे डिस्कशन केलं आहे ते पब्लिकली करायचं नाही आपल्याला, ते प्रायव्हेट ठेवायचे. म्हणून झूम लेक्चर्स जे आहेत ना ते मी व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करत नाहीये, त्यासाठी स्वतंत्रपणे ह्याच्या स्लाइड्स तयार केल्या तुमच्यासाठी. त्या स्लाइड्सचं डिस्क्रिप्शन देऊन मी पुन्हा व्हिडिओ तयार करणार आहे. मग ते क्लासमध्ये शिकवणारे व्हिडिओ असतील किंवा रेकॉर्ड केलेले व्हिडिओ असतील एका जागेवर बसून, तर तसे व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत. काही टीचर पाठवत आहेत, ठीक आहे, पण त्यासाठी घाई करू नका. मला तेच सांगायचं होतं डेफिनेटली. आता मला सांगा, व्हॉट डू यू मीन बाय apportionment of foreheads? ओके, मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय. व्हॉट डू यू मीन बाय allocation of foreheads? सॉरी, apportionment of foreheads. खूप छान उत्तर दिलं allocationचं आणि त्याच्यात खरं आमचं समाधान आहे बेटा. ओके, इट इज पार्ट ऑफ प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ foreheads. ठीक आहे, काहीच हरकत नाही, पण हे पूर्ण उत्तर आहे असं नाही. ओके, अश्विनीने उत्तर दिलंय, apportionment of foreheads is the allotment of proportions. yes जोडायचं राहिलं बेटा, proportions म्हणजे छोटे छोटे पार्ट्स असतात. allotment of proportions of items of cost to cost center or cost unit on some double repeat झालंय, on some equitable basis. व्हेरी नाईस, अभिनंदन अश्विनी. बघा, मी तुम्हाला कुठेही नोट्स प्रोव्हाइड केलेल्या नाहीत आजपर्यंत, मी तुम्हाला कुठेही रेकॉर्ड केलेले लेक्चर अजून पब्लिश केलेले नाहीयेत, तरी सुद्धा अगदी काळजीपूर्वक तुम्ही ह्या डेफिनेशन मला सांगतायत आणि या गोष्टीचा मला खऱ्या अर्थाने आनंद होतो. म्हणून मी जे रिपीटेडली तुम्हाला सांगत होतो त्याचं कारण हेच आहे की हे तुमच्यापर्यंत तुमच्या मनात रुजलं पाहिजे आणि म्हणून मी रिपीटेडली सांगतोय. मी पुन्हा एकदा सांगेन, 50% थेअरी जी आहे ती तुमची, त्या थेअरीची जबाबदारी माझी, तुमच्याकडून ती कशी तयार करून घ्यायची. पण तुम्ही जर करतच नसाल तर ती जबाबदारी मी माझी मागे घेईल. तुम्ही स्वतःहून पुढे आला तर मी तुमच्या पुढे धावणार आहे, पण तुम्ही जर स्वतः काहीच केलं नाही तर ती जबाबदारी माझी नाही. 50% थेअरीची. दुसरी गोष्ट, 50% प्रॅक्टिकलची जबाबदारी ही तुमची. मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगणार आहे, शिकवणार आहे सगळ्या गोष्टी, पण याचं प्रिपरेशन मात्र तुम्हाला करायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे. याचा अर्थ मी तुम्हाला प्रॉब्लेम समजावून सांगणार नाही असं अजिबात नाही. मी माझ्या पातळीवर जेवढे प्रॉब्लेम घेता येणार आहेत तेवढे घेणार आहेत, पण त्याची प्रॅक्टिस तर तुम्हालाच करायची. येते लक्षात? आता मी पुन्हा अपील करतो सगळ्यांना, अलोकेशन ऑफ ओव्हरहेडची डेफिनेशन छान सांगितली, अपॉर्शनमेंटची छान व्याख्या सांगितली. आता मी विचारू शकतो का, व्हॉट इज मीन बाय रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स? What is meant by reapportionment of overheads? Okay, very nice. राजश्री कंडगलेने उत्तर दिले, apportionment is allotment of proportions. yes राहिला बेटा, of cost to cost center to different departments. वर्डिंग थोडंसं चेंज झालं बेटा. राजश्री तू फक्त अश्विनीने जे डेफिनेशन दिलेले ती एकदा ऑब्झर्व कर. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल काय अश्विनीने असं सांगितलं, apportionment of overheads is the allotment of proportions. yes तिथे जोडायला सांगितले, of item of cost to cost center or cost unit on some equitable basis. आणि ही कम्प्लीट डेफिनेशन आहे, अगदी तशी डेफिनेशन. आता इथे तू शब्दांचा थोडासा गोंधळ केलाय.
तू फार चुकलीस असं मला म्हणायचं नाही, तुझं खूप अभिनंदन, खूप छान प्रयत्न केलाय. इतरांनी प्रयत्न केलाच नाही त्यांना मी काय म्हणणार, पण तू प्रयत्न केलाय, तुला डॉमिनेट मी अजिबात करणार नाही. ऐश्वर्या चव्हाणने उत्तर दिलं काय, रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स मीन्स दी रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. आता तू इथे अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स म्हटली तरी चालेल राजश्री. ऐश्वर्या, apportionment of overheads of service department among the production departments on some equitable basis. Very nice. खूप छान सांगितलंय, खूप छान उत्तर दिलंय. Reapportionment of overheads means the reapportionment of overhead cost of service department among the production departments on some equitable basis. Very nice, very nice. अभिनंदन तुमचं, छान उत्तर दिले. वाघमारे विद्या तिने उत्तर दिले, रिअपॉर्शमेंट ऑफ ओव्हरहेड मीन्स ओव्हरहेड्स, यस जोडायचं बेटा तिथे, ओव्हरहेड्स मीन्स दी रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट्स अमॉंग दी प्रोडक्शन डिपार्टमेंट्स ऑन सम इक्विटेबल बेसिस. व्हेरी नाईस, दोघींचंही अभिनंदन, छान उत्तर दिली. याचा अर्थ मी तुम्हाला यापूर्वी ज्या स्टेप्स इन ओव्हरहेड अकाउंटिंग ज्या शिकवल्या होत्या थेरॉटिकली, बघा हा पार्ट थेरॉटिकली आहे, हा आता मी परत शिकवणार नाही कदाचित, हे लक्षात घ्या. पण नशीब तुमचं की मी ते रिपीट करतोय आणि म्हणून तुम्हाला त्या रिपीटेडली सांगता येतात, ऐकायला भेटतात आणि म्हणून त्या तुमच्या कदाचित लक्षात राहिल्या असतील. आता एक प्रामुख्याने लक्षात घ्या की आपण सर्वच लोक, सर्व ज्यांनी क्लास अटेंड केलेला आहे ते सर्वच लोक व्याख्या सांगू शकणार आहेत काय. मला आज आणखी एक उपक्रम या ठिकाणी राबवा वाटतोय. मला तुमचा अटेंडन्स अपेक्षित आहे. पहिल्या लेक्चरला, दुसऱ्या लेक्चरला काही दिवस तुमचा 100% म्हणजे 100 आउट ऑफ 100 मुलं अटेंड करायचे लेक्चर. पण आता सद्यस्थितीला फक्त 68 मुलं आहेत ऑनलाईन, बाकीच्यांना गरज नाही का असं मला वाटतंय. तर त्यासाठी तुमचा अटेंडन्स जे आहे ना ते मला अपेक्षित आहे. ठीक आहे, मी तुम्हाला अनम्यूट करतोय आणि ही प्रक्रिया राबवणं माझ्या मनात होतं खूप दिवसांपासून. सर एक पेज पाहिजे, पेज पाहिजे. तुम्ही बोलू शकता. हॅलो, हो सर, बोला. ओके, जस्ट अ मिनिट. सगळ्यांचा आवाज मिनिट आता पार्टिसिपंट्सच्या लिस्ट मध्ये जातोय. ओके ओके, रॉकस्टार कोण आहे आता? हे रॉकस्टार, येस. साक्षी कोपटे, साक्षी कोपटे आली का बेटा? ओके. अर्चना सोनवणे, यस सर. व्हेरी नाईस. अर्चना झाली. अश्विनी रहाणे, यस सर. उपरचा आवाज आला होता बेटा. हा, सुजाता रक्ताटे, सुजाता रक्ताटे, सुजाता, यस सर. व्हेरी गुड. रॉकस्टार कोण आहे? रॉकस्टार कोण आहे? ज्योती काटे, ज्योती काटे, त्यानंतर सुजाता बाराहते, यस सर. व्हेरी गुड. देन आसिफ शेख, यस सर. वैष्णवी गव्हाळे, यस सर. वैष्णवी समजताय का? हो सर. काय समजतंय? प्रीती दुसाने, यस सर. बेटा समजतंय का? हो सर, समजतंय. ओके. उज्ज्वला गायकवाड, यस सर. त्यानंतर पाटोळे योगिनी, यस सर. त्यानंतर साबळे प्रियांका, यस सर.
आणि हा मेसेज कन्वे करा तुमच्या फ्रेंड्स सोबत काय की सरांनी अटेंडन्स घेतलंय आणि सर विचारत होते बाकीची मुलं का नाही येत. जयश्री नेवगे. येस सर. अरे सगळे प्रामाणिकपणे ऐकतायत. एक काम करा ना बेटा, एक काम करा ना, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मला वाटते अटेंडन्स नोंदवायला काही हरकत नाही, पण मला पण इथे कन्फर्म झालं पाहिजे. ठीक आहे, 4-5 मिनिट लागतील आता. साबळे प्रियांका आहे. यस सर. ओके, तुझ्या तर आता टॅग झाली. त्यानंतर अंकिता रसाळ. अंकिता रसाळ. यस सर. अर्चना सोनवणे झाली. अश्विनी जाधव. यस सर. नाव नव्हतं Yes, sir. आलं, नाव नव्हतं आलं. अश्विनी जाधव. यस सर. ओके, त्यानंतर चौधरी साक्षी. यस सर. अश्विनी गुंजा. गुंजा अश्विनी झाली. अश्विनी उसारे. उसारे आहे का? गौरी देसाई. येस सर. त्यानंतर अंकिता सेजवळ. अंकिता सेजवळ. अनिकेत शेजवळ आहे सर. हा, अनिकेत शेजवळ. ठीक आहे का? बर, ठीक आहे. रसाळ झाली ना बेटा? रसाळ झाली का? हा झाली. दीपाली भोसले. दीपाली भोसले आहे ना? ठीक आहे. यस सर. खालकर प्रीती. यस सर. त्यानंतर वैष्णवी जोशी. यस सर. वैष्णवी जोशी झाल्यानंतर मानसी जाधव. यस सर. जाधव झाल्यानंतर कावेरी कहार. यस सर. कावेरी समजते बेटा? हो सर. ओके. मोनाली गाडेकर. यस सर. राजेश्री खंडागळे झाली नाही? झाली होती का बेटा अगोदर अटेंडन्स? नाही. हा, राजश्री खंडागळे झाली. त्याच्यानंतर खालकर प्रीती झाली. त्यानंतर ऋतुजा तुवर. ऋतुजा तुवर. यस सर. त्यानंतर ऐश्वर्या चव्हाण झाली का? शुभम मोरे. येस सर. बेटा समजतंय का? हो सर. ओके. आणि तर अडचण 2 जण आल्यानंतर आहे शुभम मोरे नावाचे. 2 मुलं आहेत का? दोघं आहेत का आता? हो आहे सर. ओके. आणि मग त्यांच्यात फरक काय मला कसं समजेल? सर एक लास्ट इयरचा आहे आणि एक आता आहे. ओके, ठीक. हो, श्रद्धा डेंगळे. श्रद्धा डेंगळे. श्रद्धा. VS काळे. यस सर. VS म्हणजे काय म्हणायचं बेटा? V फॉर वैष्णवी सोपान काळे. वैष्णवी सोपान काळे. व्हेरी गुड. देन अनिकेत झाले. अनिकेत सेजवळ ना? अनिकेतच होतं ना बेटा? हो. ठीक आहे. अर्चना सोनवणे झालीये का? अर्चना. हो सर. झालंय का नाव अगोदर? हो झालंय. झालंय का? बर, लवकर सांग ना बेटा. हा, त्यानंतर आराधना वाघ.
येस सर. शुभम मोरे पाटील पण झालं. ऋतुजा देशमुख अगोदर झालंय का? नाही सर. हा, ऋतुजा आहे ना? ठीक आहे. देन अर्चना सोनवणे झालीये, बीएस काय झालंय, अर्पिता कांबळे. अर्पिता कांबळे. येस सर. व्हेरी गुड. भाग्यश्री तासकर. भाग्यश्री Yes, sir. तासकर, व्हेरी गुड. देन चौधरी साक्षी. येस सर. झाली सर प्रेझेंटी. झाली का? हो. ओके. अश्विनी जाधव झाली का? झाली का अश्विनी जाधव? जयश्री नेवगे झाली, काटे ज्योती झाली, मोनाली गाडेकर झाली का बेटा? मोनाली गाडेकर. हो झाली सर. हा, प्रेरणा मोकळ. येस सर. प्रेरणा. त्यानंतर मधुरा रत्नपारखी. येस सर. आई दररोज लावून द्या ना. मधुरा झाल्यानंतर कावेरी झाली बेटा. गौल तेजश्री. गौल तेजश्री. तेजश्री आहे का? गायकवाड उज्ज्वला. गायकवाड उज्ज्वला. येस. येस सर. ओके. आणि गौल कुठे गेली? हे बघा, मी मुद्दा म्हणून कन्फर्म करतोय आजच्या लेक्चरला. आता तुमचं अटेंडन्स जे आहे ना ते कमी कमी होत चाललंय. मला समजत नाहीये, तुम्हाला समजत नाही का आम्ही शिकवलेलं बेटा? हा, तुम्ही तर म्हणता शिकवलेलं समजतंय, मग मुलं का नाही येत ऑनलाईन लेक्चरला? आता तुम्ही हो सर, आम्ही राहिलो. आम्हाला काय माहिती सर? सर आम्ही राहिलो ना. हो बरोबर, तुमचं पण बरोबर सर आहे. आमचं अटेंडंट. हा, आमचं अटेंडंट. तुमचं काय घेतो? आम्ही बाकी सर, आमचं प्रेझेंटेशन. अरे बाळा, आपली वेळ संपली नाही, माझं काम सुरू आहे, घाबरू नको. प्रेरणा झाली. प्रीती दुसरी झाली का? प्रियंका ठोंबरे झाली का? येस सर. प्रियंका ठोंबरे. त्याच्यानंतर पूनम धुमाळ. पूनम धुमाळ झाली का? कुठे पूनम? राजश्री झाली. रॉकस्टार कोण आहे? बरं, पूनम धुमाळ कुठे? प्रीती झाली, पूनम धुमाळ झाली, राजश्री झाली. त्यानंतर ऋतुजा देशमुख झाली, ऋतुजा देशमुख झाली. श्वेता देवरे. श्वेता देवरे. ओके. शीतल चव्हाण. शीतल चव्हाण. शीतल चव्हाण. अटेंडन्स सुरू आहे बेटा. श्री भुसारे कोण आहे बेटा? श्री भुसारे काय नाव आहे? कॅन्डिडेटचं काय नाव आहे? श्री भुसारे आलं इथे. श्रीनिवास. श्रीनिवास, व्हेरी गुड. श्रीनिवास भुसारे. अरे श्रीनिवास, कुणाला प्रश्न पडलाय अटेंडन्स होतं की नाही? बरं, अटेंडन्स होतं की नाही कोणतरी म्हटलं. आता आम्ही राहिलोय म्हणे. नाही मी नव्हतो. तू नव्हता रे. तुझ्या तबारा ते झाली ना? हा, म्हणे सर. बरं बरं. वैष्णवी गव्हाळे झालीये. झाली ना? वृषाली पगारे. त्यानंतर अभिषेक शिंदे. अभिषेक शिंदे. अभि. रवी रोमारे. बर, रवी रोमारे का?
त्याच्यानंतर वाघमारे विद्या झाली होती का एकदा अटेंडन्स? वाघमारे विद्या यस सर. अगोदर झालं होतं का Yes, sir. अटेंडन्स? नाही ना, ठीक आहे. अजून कोण राहिले बेटा? सर रोहित लगारे. रोहित लकारे. ओके. अजून सर आशिष शिंदे. हा? शिंदे काय? आशिष. आशिष. ओके. हो सर. अजून कोण? मुलींनी बोलू नका, मुलींनी बोलू नका. आणखी कोण राहिले अटेंडन्स? माझे बाकी सर. सांग ना नाव बेटा. सृष्टी चव्हाण. हा? सृष्टी चव्हाण. सृष्टी चव्हाण. व्हेरी गुड. अजून हलकर शीतल. हा? हलकर शीतल. शीतल काय? वृषाली खालकर. वृषाली खालकर. शीतल खालकर. हा? शीतल खालकर. शीतल खालकर. ओके. सृष्टी येळवे सर. सृष्टी काय? सृष्टी येळवे. येळवे. सृष्टी येळवे. एक्सक्यूज मी सर. येस. ऋषाली कुठे आहे तिथं? वृषाली कुठे? कुठे? बात ती नाव सांगते की तू दुसरी मुलगी सांगते तिचं नाव? नाही, ते तुम्ही तिकडे ऋषाली काहीतरी वेगळं लिहिलेलं आहे ना, तिथं ऋषाली कुठे करा. बरं. आणि सर शीतल खालकर आहे. हो तिथं असं. सर अश्विनी उसरे. हा. नयन जाधव झाले का अगोदर? नाही. नयन जाधव. त्याच्यानंतर गणेश अवताडे. हा अवताडेच ना? गणेश अवताडे. त्याच्यानंतर सर अश्विनी उसरे. अश्विनी काय? उसरे. उसरे. अश्विनी उसरे. मी उसारे म्हणतो मग. उसरे. सृष्टी येळवे झालं. हे रॉकस्टार खान गणेश अवताडे का? व्हेरी गुड. तर आवाज नाही येत. बरं ठीक आहे. आता रॉकस्टार ठेवू नको बाळा, तुझं नाव लिही तिथे. आता कोण राहिले बेटा? शेख आसिफ. हा? शेख आसिफ. ओके. अजून एनीबडी एल्स रिमेनिंग? प्रतीक्षा गाडेकर. हा. कोण? प्रतीक्षा बोलते का बेटा? हो. प्रतीक्षा काय? गाडेकर. गाडेकर. ओके. गाडेकर झाली होती ना? गाडेकर झाली होती. प्रतीक्षा गाडेकर झाली होती. आय थिंक सो. सर मोनाली गाडेकर झालं ते. मोनाली गाडेकर झाले. लवकर बोलत जा ना बेटा. हा ओके. आता कोण राहिले? श्रद्धा टेंगळे झालीये. शुभांगी मोकळ. मग अगोदर कोणती मोकळ झाली बेटा? मोकळ प्रेरणा झाली. ओके. शुभांगी मोकळ. गौल तेजश्री झाली. सोनाली शिंदे झाली का? शिंदे सोनाली. शिंदे अश्विनी झाले. आशिष. शिंदे सोनाली. ओके. शिंदे सोनाली. बरं काय म्हटली बेटा तू? ऐश्वर्या सर. रोहित उगल मुगले. थांबा बेटा. रोहित उगल मुगले. हा रोहित उगल मुगले झालं. दहे साधनं झालं. हा बेटा तू काय म्हणत होती? माझी प्रेझेंट राहिली. नाव सांग ना बेटा व्यवस्थित. ऐश्वर्या. ऐश्वर्या काय? महिरे. हा? महिरे ऐश्वर्या. महिरे. हा. ठीक आहे. अजून कोणी राहिले बेटा? ओके. हा आपले 7 मिनिट बाकी आहेत. आता आपण कुणी बाकी आहे का सांगा बरं फक्त. ठीक आहे. सगळ्यांचा अटेंडन्स. हा हा बेटा. हॅलो सर. हा बोल बेटा. हा सर. शिंदे अभिषेक. शिंदे अभिषेक कुठे आहे? सर बेटा. अरे बाळा झाला अभिषेक शिंदे. लिहिला मी. लिहिलाय. हो चालेल सर. ओके ओके. रिपीटेडली सांगू नका. हो, सर. कन्फ्युजन होणार नाही. ओके.
ठीक आहे, आता आपण काय करूयात, आजची जी कन्सेप्ट आहे ती समजावून घेऊयात. तुम्ही स्क्रीनवर बघताय, आपलं टायटल होतं रिअपोर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. त्यानंतर रिअपोर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स त्याचं प्रास्ताविक आपण थोडक्यात बघूयात. इथे बघा, वन्स दी ओव्हरहेड्स हॅव बीन अलोकेटेड अँड अपोर्शन टू प्रोडक्शन and service departments and total, the next step is to reapportion of service department cost to production department. ओके, म्हणजे या वाक्याचा अर्थ असा होतो, जेव्हा तुम्ही ओव्हरहेड्सचं अलोकेशन आणि अपोर्शनमेंट केलं असतं. आता अलोकेशन आणि अपोर्शनमेंट कुठे कुठे केलं जातं? प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्सला, बरोबर? बेटा कोणाचं काय? हा, फेरणार चंचल. हा, एकच मिनिट. हा, फेरणार चंचल झाली आणि जाधव अश्विनी झाली होती का? ठीक आहे, आता कोणी अटेंडन्स देऊ नका प्लीज, काय होईल आता डिस्टर्ब होतंय. आता अलोकेशन कशाला म्हणतात आणि अपोर्शनमेंट कशाला म्हणतात ते पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी जाणवते. काय? वन्स दी ओव्हरहेड्स हॅव बीन अलोकेटेड म्हणजे अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स, बरोबर, अँड अपोर्शन टू प्रोडक्शन अँड सर्व्हिस डिपार्टमेंट्स अँड टोटल म्हणजे ओव्हरहेड कॉस्टचं अलोकेशन आणि अपोर्शनमेंट कुणाला झाल्यानंतर टू प्रोडक्शन अँड सर्व्हिस डिपार्टमेंट्स अँड टोटल, द नेक्स्ट स्टेप इज टू रिअपोर्शन दी सर्व्हिस डिपार्टमेंट्स कॉस्ट टू प्रोडक्शन डिपार्टमेंट. म्हणजे जेव्हा तुम्ही ओव्हरहेड कॉस्टचं अलोकेशन आणि अपोर्शनमेंट करता, म्हणजे एकाच वेळेला प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला कॉस्ट प्रोपोर्शन्स मध्ये कधी कधी डिरेक्टली टोटल कॉस्ट वाटून देता. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेज जी ती असते रिअपोर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. दिस इज नेसेसरी बिकॉज अल्टिमेट ऑब्जेक्ट टू चार्ज ओव्हरहेड कॉस्ट युनिट्स. आणि हे कशासाठी? तर एका युनिटला किती ओव्हरहेड कॉस्ट खर्च झालेली आहे हे शोधून काढण्यासाठी. कारण कॉस्ट युनिट जे आहेत ते तुमच्या सर्व्हिस डिपार्टमेंट मधून पास होत नाही. ते दी कॉस्ट युनिट्स आर पासेस थ्रू ओनली प्रोडक्शन डिपार्टमेंट्स. म्हणजे जे कॉस्ट युनिट तुमचे प्रोड्यूस होतात, जे उत्पादन कार्य चालतं ते सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये चालत नाही. ते ओनली आणि ओनली प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग तुमचं फंक्शन जे आहे ते चालतं. आणि त्यामुळे काय होतंय, तुम्हाला प्रोडक्शन ऍक्टिव्हिटीसाठी सर्व्हिस चार्जेस जे लागलेले आहेत, म्हणजे तुमचं उत्पादन सर्व्हिस डिपार्टमेंट मधून पास होत नाही किंवा तिथे उत्पादित केलं जात नाही, पण प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये ते उत्पादन उत्पादित करत असताना काही सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, त्याचा पार्ट तुमच्या प्रोडक्शन कॉस्ट मध्ये यावा किंवा कॉस्ट युनिट मध्ये मिक्स व्हावा, यासाठी तुमची सर्व्हिस जेवढी प्रोव्हाइड केली ती सुद्धा तुम्हाला रिअपोर्शन करायला लागते. ती कुठे? प्रोडक्शन डिपार्टमेंटला. म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंटला जी ओव्हरहेड कॉस्ट अपोर्शन केलेली होती आपण अलोकेशन आणि अपोर्शनमेंट मध्ये, ती पुन्हा कुणाला अपोर्शन केली जाते? रिअपोर्शन केली जाते. इट इज द कॉस्ट ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट इज रिअपोर्शन टू प्रोडक्शन डिपार्टमेंट्स. म्हणजे अंतिमतः सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये जी कॉस्ट इन्कर्ड झाली उत्पादनाशी निगडीत, मी पुन्हा सांगतोय की सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये उत्पादनाची ऍक्टिव्हिटी चालत नाही, पण उत्पादनाची ऍक्टिव्हिटी पार पाडण्यासाठी सर्व्हिसची गरज लागते. त्यासाठी तर सर्व्हिस डिपार्टमेंट असतात. म्हणून असं म्हटलंय की उत्पादन किंवा कुठलंही कॉस्ट युनिट हे सर्व्हिस डिपार्टमेंट मधून पास होत नाही. इट इज ओनली पास्ड थ्रू प्रोडक्शन डिपार्टमेंट. आणि त्यासाठी सर्व्हिस डिपार्टमेंटने जो काही पार्ट खर्चाचा उचललाय तो कुणाला रिअपोर्शन केला? तो इट इज रिअपोर्शन टू प्रोडक्शन डिपार्टमेंट, दॅट पर्टिक्युलर प्रोडक्शन डिपार्टमेंट. म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंटसाठी जेवढी कॉस्ट इन्कर्ड झाली उत्पादन कार्य करण्यासाठी ती कुणाला रिअपोर्शन केली जाते? इट इज रिअपोर्शन टू प्रोडक्शन डिपार्टमेंट. ओके, therefore the cost of service departments should be charged to production departments which directly comes in contact with cost units. म्हणजे जी सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये कॉस्ट इन्कर्ड झालेली असते आणि जी कॉस्ट तुमचे कॉस्ट युनिट प्रोड्यूस करण्यासाठी खर्च झालेली असते, ती सर्व्हिस कॉस्ट तुमच्या प्रोडक्शन कॉस्ट मध्ये किंवा कॉस्ट युनिट कॉस्ट मध्ये इन्क्लूड होण्याची आवश्यकता आहे. हेन्स इट इज कॉल्ड रिअपोर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स और सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. ऍज आय एक्सप्लेन यू, तुम्हाला यापूर्वीच मी समजावून सांगितले की प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स हे कुठे कुठे होतं?
अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स आणि रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स की ज्याला डिपार्टमेंटलायझेशन ऑफ ओव्हरहेड्स आपण म्हटलंय, ही स्टेप झाल्यानंतरच सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट पुन्हा प्रोडक्शन डिपार्टमेंटला रिडिस्ट्रीब्यूट केली जाते, रिअपॉर्शनमेंट केली जाते. इट इज कॉल्ड रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स और सेकंडरी डिस्ट्रीब्यूशन ऑफ ओव्हरहेड्स. सेकंडरी डिस्ट्रीब्यूशन ऑफ ओव्हरहेड्स is only possible after primary distribution of overheads. लक्षात येते? म्हणजे सगळ्या प्रोडक्शन डिपार्टमेंटला आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्सला ओव्हरहेड कॉस्ट वाटल्यानंतरच तुम्ही सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंटला रिडिस्ट्रीब्यूट करू शकता. म्हणजे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स इज टेक्स प्लेस ओनली आफ्टर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. म्हणजे तुम्हाला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन नंतरच सेकंडरी डिस्ट्रीब्युशन करता येतं. आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स की ज्याला आपण रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स असं त्या ठिकाणी म्हणतो. मित्रांनो, आपली वेळ आता संपत आली आहे. 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ बाकी आहे. उरलेल्या वेळात मी फक्त डेफिनेशन जे आहे ते रिपीट करतोय. रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स और सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स मीन्स रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट अमॉंग प्रोडक्शन डिपार्टमेंट ऑन सम इक्विटेबल बेसिस. आले लक्षात? तुम्ही तुमच्याच मधून काही मुलांनी ही डेफिनेशन मला सांगितली होती. काय? रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स और सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स मीन्स रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट्स अमॉंग प्रोडक्शन डिपार्टमेंट्स ऑन सम इक्विटेबल बेसिस.